बरं सर, मला एक म्हणायचं आहे, आता आपण एवढे टेस्ट वगैरे केले आहेत. कशाचं निदान का नाही लागत आहे असं? कुठल्याही टेस्टमध्ये जर काहीच येत नसेल, तर तिथं 2 गोष्टी घडतात. जेव्हा शरीरामध्ये वातप्रकोप भयंकर असतो. एक उदाहरणार्थ फॅन चालू केलेला आहे, एसी लावलेला आहे, काही लावलेलं असेल किंवा हवेच्या झोतात आपण असतो. तो फक्त आपण फील करू शकतो. ज्याला तो आजार आहे, तोच फील करतो. हो. एक. दुसरी गोष्ट, जेव्हा दोष लीन अवस्थेत असतात. लीन अवस्थेत म्हणजे जसं बेडूक आहे. उन्हाळ्यामध्ये लीन अवस्थेत जातं. जमिनीच्या खाली सुप्त अवस्था. थंडाव्यात सुप्त अवस्थेत जातं. ही जी सुप्त अवस्था आहे, जेव्हा दोषांची सुद्धा सुप्त अवस्था असते, तेव्हा ते सुद्धा अशाच प्रकारचे त्रास देतात. एका ठिकाणी बसून फक्त जशी काटा आहे, खुरूप करतो. काटा टोचल्याच्या नंतर तिथं एक बाजूनं सगळं घर करून बसतो. पण सतत तो टोचत असतो. जोपर्यंत तो काढत नाही तोपर्यंत बरं वाटत नाही. अशा पद्धतीचे जेव्हा दोष असतात, जे सुप्त अवस्थेत शरीरात बसलेले असतात, जोपर्यंत ते बाहेर निघत नाहीत, तोपर्यंत त्रास देतात. मग ते निघतात कशा पद्धतीनं? जेव्हा कधी वातावरण बदल झाला किंवा अशा काही घटना घडल्या किंवा आहारामध्ये बदल झाला, जसं पाऊस पडला की बेडूक बाहेर निघतं. त्या पद्धतीचं जेव्हा काही घटना घडतात, त्यावेळेला ते दोष त्या वेळासाठी बाहेर पडतात. पण आयुर्वेदानुसार दोष प्रकोप होतो. वातावरणाच्या बदलानुसार दोष प्रकोप झाला म्हणजे संडासला ते हळू निघतात किंवा काही जणांना उलटी वाटं निघतात. या 2 मार्गातून जर दोष निघाले, तर बरं वाटतं. पण उलटीपेक्षाही जर संडास वाटे जास्तीत जास्त दोष निघून गेले, तेवढा जसं संडास लागल्यावर थकवा येतो. पण जसे दोष जातील, संडासला तेवढ्याच वेळा जातो माणूस 4-5 वेळा. पण दोष गेल्यानंतर तेवढा फ्रेश होतो. कारण जसा काटा काढला की हायसं समाधान वाटतं ना, त्या पद्धतीचं आहे. त्यामुळं जे रिपोर्टमध्ये काहीच येत नाही, पण शरीरात त्रास देतं किंवा मनात त्रास देतं, नातेवाईकांना, जवळच्यांना वाटतं याला काहीच झालेलं नाही. हे मानसोपचार तज्ञाचा उपचार घ्यायला पाहिजे त्याला. बरोबर. आणि त्याच्यात मानसोपचार तज्ञाचे उपचार घेतले की माणसाला वाटतं शरीर मस्त तब्येत सुधारते, तर तो झोपत असतो. हो. शांतीत राहतो. पण त्याचे दोष निघालेले नसतात. आधी दोष निघणं गरजेचे असतात आणि दोष निघण्यासाठी आयुर्वेदानुसार एकतर इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असेल, तर दोषाचा प्रकोप करायचा 15 दिवसात आणि पुढच्या 15 दिवसात पंचकर्म करायचं. एका महिन्यामध्ये 50% फरक. पण जर समजा दोष लीन अवस्थेत असतील आणि त्याच्यावरती तुम्ही 1 महिन्याची ट्रीटमेंट पण घेतली आणि एका महिन्यात पंचकर्म पण केलं आणि हे सगळं करून झालं आणि जर समजा तुमच्याने पंचकर्म शक्य नसेल, येणं नसेल, कधी जाणं होऊ शकत नसेल, नियम पाळणं होत नसतील किंवा प्रवास होत नसेल, तर अशा वेळेला काय सांगितलेलं आहे, तर जे आप्पाशास्त्री होते आमचे, त्यांनी सांगितले की पंचकर्माशिवाय फक्त औषधांनी जेव्हा दोष काढायचे असतील, तर त्यावेळेला तुमचा दीर्घकाल उपचार चालतो. 3 महिने, 6 महिने. म्हणजे जोपर्यंत लघवी वाटं, संडास वाटं, दोष निघत नाहीत, गरमी निघत नाही. कधी-कधी आयुर्वेदिक औषधं सुरू केली, की 7-8 दिवस एकदम बेस्ट वाटतं आणि 8 दिवसानंतर लघवीला गरम लघवी होते. का होते? तर लघवी लावते किंवा संडासच्या जागेला थोडीशी आग होते. तर तिथं पित्त दोष निघत असतो. त्यावेळेला थोडी ती 5-10 मिनिटाची असते. ते थोडीशी आग. पण त्याच्यावर उपचार असतात, की तिथं थोडंसं तेल लावणं किंवा इतर उपचार करणं किंवा शतदोषघृत वगैरे लावणं. त्याने ती आग थांबते. मग अशा पद्धतीनं जेव्हा जाऊ, तेव्हा लीन किंवा सुप्त अवस्थेत असणारे दोष कमी होऊन जातात.